आणि सगळे त्यांचे प्रतिनिधी असतील सगळ्या पक्षाचे इथे बसलेले 50 जणांनी त्यांना खाली पडून पडून मारलं त्यांना। राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले। आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे। अशातच छत्रपती संभाजीनगर येथील एका मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उमेदवाराच्या प्रतिनिधीवर लाठीचार्ज करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। आमची मागणी आहे की जोपर्यंत संबंधित पोलिसांवर देशमुखांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे चालणार नाही। तुम्ही बघू शकता सगळे उमेदवार असतील आणि सगळे त्यांचे प्रतिनिधी असतील सगळ्या पक्षाचे इथे बसलेले 50 जणांनी त्यांना खाली पडून पडून मारलं त्यांना डोक्यावर मारलं लाठीचार्ज केला त्यांच्यावर बिनकारण केला। जेव्हा त्यांच्या गळ्यात आयडी येते तर चोरी करायला नाही आलेत ना, प्रतिनिधी म्हणून आलेत ना ते कोणाचे। तुम्ही चोरी करत असाल तर त्यांच्यावर कारवाई करत नाही, त्या माणसावर मारले। माझी माफवर साधा माणूस आणि साधं माझी माफवर तुम्ही इतकं साधा माणसाला काय मारत असता। तर आमची प्रशासनाला निवेदन की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा म्हणजे आम्हाला पण मतदान प्रक्रिया चालू करता येईल।